असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। गोदास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशवन्मय वटस्थ पत्रस्थ पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा प्रसादाने ग्रामदेवता बजरंग बलीच्या कृपा प्रसादाने चालत असलेला आपला हा ग्रामदेवता बजरंग बलीच्या कृपा प्रसादाने चालत असलेला आपला हा भव्य दिव्य ज्ञानेज्ञ सोहळा तथा शिवमहापुराण कथा सोहळा आणि त्या कथेमध्ये आपण द्वितीय दिवसाच्या द्वितीय सत्रामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। काल आपण या ग्रंथाचं महात्म्य पाहिलं। आपण आज या ग्रंथामध्ये असणारे 24,000 श्लोक विद्येश्वर संहिता सर्व संहिता खंड आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। कथा आरंभ करण्यापूर्वी बोलण्यापूर्वी आज कथेकरिता ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे एक महाराष्ट्रातील गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या गायनाने पूर्ण महाराष्ट्र वेडावलाय सध्याच्या स्थितीमध्ये अशा असणारे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध सिंथसायझर संगीत नियोजनकार हरिभक्तीपरायण लखनजी दादा वैद्य यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। दादा या ठिकाणी फार दूरवरनं काल ते नांदेडला होते, नांदेडवरनं आज ते आपल्या गावामध्ये आलेले आहेत। लखन दादांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दुसरेच ते देखील त्यांच्यासोबतच काल नांदेडमध्ये होते। अशा असणारे आपल्या परिसराचं भूषण सुंदर असे पॅडवादक माझे जीवलग मित्र ज्ञानेश्वरजी दादा देशपांडे यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। तिसरे आपण ज्यांचा सुंदर असा सकाळी पखवाज ऐकला, ज्यांचा पखवाजही फार गोड आहे, जे तबला सुद्धा फार गोड वाजवतात, अशा असणारे माझे जीवलग मित्र आदरणीय आपल्याच परिसराचं भूषण शरदजी दादा जाधव राजे जाधव यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। तिघांनी सुद्धा फार मेहनतीने या ठिकाणी कथेमध्ये आज रंगदेवता उभारलेली आहे। तिघांनाही चरणी या व्यासपीठावरनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ज्यांचं आज आपल्या कथेमध्ये लाईव्ह अर्थात आपली कथा यूट्यूबमध्ये आपल्याला याच्यानंतर सुद्धा कधी पाहायला मिळणार आहे। आज कथा झाली, जे घरी होते त्यांना सुद्धा आता उद्या कथा पाहायला मिळणार आहे। अशा असणारे चैतन्य माऊली यूट्यूब चॅनलचे मालक आमचे कार्तिक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि बेल काय घंटी बटन दाबायला विसरू नका। एकदा त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। कार्तिक दादा देखील जे रोज पोहोचवतात, कीर्तनकाराचा असेल कथेचा असेल, माझे जीवलग मित्र सद्गुरू साऊंड सर्व्हिस रोहिणा आमचे सोनू दादा निर्वळ यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आणि आपण देखील मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। तुमच्याही चरणी मनपूर्वक या व्यासपीठावरनं कोटी कोटी वंदना करतो व या ठिकाणी कथेला सुरुवात करतो। काल आपण कथेमध्ये शिवमहापुराण कथेचं सार आपण पाहिलं। आपण सार जे आहे ते या कथेमधून आपण घेतलं आहे। मी सांगणार होतो तुम्हाला की आपण आज 7 संहिता पाहणार आहोत। 7 संहितापैकी जेवढे आपलं तिथपर्यंत जेवढं आपण जाण्याचा प्रयत्न करू तेवढंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी कालही सांगितलं की आपली मॅच म्हणजे T20 आहे, 20-20 आहे, याच्यामध्ये कमी बॉल आहेत आणि जास्त रन काढायचे आहेत। त्याच्यामुळे आपण आज फास्ट पाहणार आहोत, धावत्या
वेगामध्ये आपण या कथेमध्ये जे सार आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल आपण 7 संहिता मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्यामध्ये विघ्नेश्वर संहिता आहे, रुद्र संहिता आहे, शतरुद्र संहिता आहे, कोटी रुद्र संहिता आहे, उमा संहिता आहे, कैलास संहिता आहे आणि वायू संहिता आहे. त्यामध्ये आपण प्रथम जी संहिता आहे विद्येश्वर संहिता तिच्यामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करत आहोत. त्या संहितेमध्ये भगवान शिवाचं फार मोठं श्रवणाला महत्त्व दिलेलं आहे. भगवान शिवाच्या कथा आपण श्रवण केल्या पाहिजे. भगवान शिवाच्या कथेचं श्रवणाचं फार मोठं महत्त्व त्या विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलेलं आहे की काय केलं पाहिजे. आपण त्या भगवान परमात्म्याचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. त्या ठिकाणी सर्व ऋषींनी बैठक बोलवली. बैठक बोलवल्याच्या नंतर सर्वात श्रेष्ठ श्रवण काय आहे, सर्वात श्रेष्ठ श्रवण काय आहे, तर त्यामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आले होते. सर्वात श्रेष्ठत्व कशाला मानलं गेलेलं आहे, तर ते शिवकथेला मानलं गेलेलं आहे. आणि ती आपण शिवकथा या ठिकाणी ऐकत आहात. आपल्याला जर ब्रह्मदेव साक्षात सांगतात की या चराचरामध्ये शिव भगवान परमात्मा व्यापलेला आहे. जसं आपण बोलत असतो विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या तो दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात की विठ्ठल सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे. तसंच ब्रह्मदेव सांगतात की शिव भगवान परमात्मा सुद्धा चराचरामध्ये भरलेले आहे. जर कानाने आपण शिवकथेचं महत्व ऐकलं तर नक्कीच आपण मोक्षापर्यंत जाऊ. त्या शिवकथेचं महत्व ब्रह्मदेवाने सुद्धा फार मोठं महत्व त्या शिवकथेचं सांगितलेलं आहे. आपण बोलत असताना म्हणत असतो की श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दाक्षत सकळम आत्मनिवेदनम. श्रवण भक्तीला फार मोठं महत्व सांगितलेलं आहे. श्रवण कुणी केलं तर परीक्षित राजाने श्रवण केलं. इतका परीक्षित राजा श्रवण करण्याकरता इतका मनमोहून गेला होता की त्याला काय आपल्या राज्यामध्ये चालू आहे हे सुद्धा कळत नव्हतं. कुणाला? परीक्षित राजाला. आपल्याला कथेमध्ये थोडा सुद्धा इकून तिकून आवाज आला की लगे आपण त्याला पाहतो. पाठीमागून गाडी जरी गेली की लगे पाठीमागं पाहतो आपण कोण गेलं म्हणून. परीक्षित राजा एवढा कथेमध्ये मोहीन झाला होता की आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे तरी ते सुद्धा त्याला समजत नव्हतं. अहो, राज्याला आग लागली ते सुद्धा समजत नव्हतं. आग जवळ आली, आपल्या देहाला जाळत होती आग, तरी सुद्धा परीक्षित राजा भागवत कथा श्रवण करत होता. एवढी एक चित्ताने आपण शिवमहापुराण कथा श्रवण केली पाहिजे. नंतर कीर्तन सांगितलेलं आहे. कीर्तन तर माहिती आहे आपल्याला, रोज आपण कीर्तन ऐकत आहात. आपल्या गावामध्ये देखील सप्ताह झाला, मेळावरती मध्ये सुद्धा सप्ताह होतो का, आता युनोऱ्यामध्ये सुद्धा सप्ताह आहे. कीर्तन आपण रोज ऐकत आहोत. पण कीर्तन करावं, कीर्तनाची सुरुवात कुणी केलेली असेल ती केलेली आहे नारद महर्षीने. कुणी केलेली आहे? नारद महर्षीने. आणि नंतर कीर्तनाची सुरुवात वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांनी केलेली आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, जनी म्हणे देवा तुमचा पितांबर गळाला. एवढे भगवान परमात्मा सुद्धा नाचत होते. कुणाच्या कीर्तनामध्ये? नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये. आता असं झालंय आमच्या कीर्तनामध्ये लोकांना झोपी येतात. आमच्या कीर्तनामध्ये लोकांना झोप येते, आमच्या कथेमध्ये लोकांना झोप येते. पण आमचा दोष नाही बरं का, तो तुमचा दोष आहे. कथेमध्ये कीर्तनामध्ये झोप आली तर आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आड येत असतं. नामदेव महाराज ज्या वेळेस कीर्तन करायचे ना वाळवंटामध्ये, त्यावेळेस साक्षात भगवान परमात्मा नाचत होता. भगवान परमात्मा नाचायचा नामदेवाच्या कीर्तनामध्ये. एवढं नामदेवराय भगवान परमात्म्याला मनमोहून कीर्तन करायचे. त्याच्यानंतर श्रवण सांगितलं, स्मरण सांगितलं, प्रल्हादाचं स्मरण करावं. किती त्रास दिला प्रल्हादाला. या इतिहासामध्ये काही काही असे शूरवीर आहेत, त्यांचं स्मरण करावं लागतं. या इतिहासामध्ये आपल्या भारतावरती
काही काही असे शूरवीर आहेत, त्यांचं स्मरण करावं लागतं. त्यांच्या स्मरणाशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. स्मरण करावं लागतं. आणि ते प्रल्हादाचं स्मरण केलेलं आहे की प्रल्हादाला किती त्रास दिला, वडिलांनी सुद्धा आपल्या त्रास दिला. आपण स्मरण त्याच व्यक्तीचं करतो की ज्याने या महाराष्ट्राला नव्हे, या भारताला नव्हे, या इतिहासामध्ये त्याची थोडीफार का होणार नोंद आहे. आमचे गुरुवरे महाराज सांगत असतात, ते म्हणत असतात की एकदा एक माणूस गेला, जाऊ नये पण गेला. आया हे सो जाएगा राजा रंग फकीर. एक ना एक दिवस सर्वांना जायचं आहे, गेला. त्याचं नाव कुठपर्यंत जिवंत राहतं? 2 पिढ्या असतील, 3 पिढ्यापर्यंत त्याचं नाव जिवंत राहतं. जास्तीत जास्त 5 पिढ्यापर्यंत त्याचं नाव जिवंत राहू शकतं. आता इथं सगळ्यांना बसल्यांपैकी सगळ्यांना आपल्या वडिलांचं नाव माहित आहे, आजोबाचं नाव माहित आहे, पंजोबाचं नाव माहित आहे. पण खापर पंजोबाचं नाव, असं तुरळक व्यक्ती असेल बसलेला की त्यांना खापर पंजोबाचं नाव माहित आहे म्हणून. आहे का तुला माहिती? नाही माहिती. तुलाच काय, मला पण माहिती नाही. आपण तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या व्यक्तीचं स्मरण केलं जातं की ज्यांनी या भारताकरिता काहीतरी दिलेलं आहे. प्रल्हादाला किती त्रास दिला, वडिलांनी सुद्धा त्रास दिला. अहो आपण मीराबाईचं उदाहरण पाहूया स्मरण मध्ये. अहो मीराबाईला सुद्धा किती त्रास दिला आपल्या वडिलांनी. अहो बापक हे कुलनाशी रे, स्वतःच्या बापाने म्हणावं की माझं कुळ नासलेलं आहे, पण तरी सुद्धा पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. काय करायच्या मीराबाई? तर भगवान परमात्म्याची मूर्ती समोर ठेवून पायामध्ये घुंगर बांधायच्या आणि मस्त नाचायच्या त्या भगवान परमात्म्याच्या स्मरणामध्ये. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत म्हणत त्या मीराबाई नाचत होत्या. त्यांचं स्मरण करावं. पाद्यपूजा केलेली आहे लक्ष्मी मातेने. अर्चनम पृथुराजा, वंदनम आक्रूराचं वंदन केलं पाहिजे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्यत्व सगळ्यात जास्त कुणाचं नाव अग्रगण्य घेतलं जातं वारकरी संप्रदायामध्ये? तर हनुमंतरायाचं. आज हनुमंतरायांचा जन्म कुणी केलं असेल तर हनुमंतरायाने केलेलं आहे. आज हनुमंतरायांचा जन्मदिवस आहे. महाराजांनी आपल्याला कीर्तनामध्ये कथा सांगितलेली असेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा कथा सांगून तुमचा वेळ घेणार नाही. दास्यत्व केलं असेल तर फक्त आणि फक्त ते हनुमंतरायांनी केलेलं आहे. आपण देखील त्या शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं पाहिजे. आपल्या सर्वांगाचं कान करून आपण त्या शिवमहापुराण कथेचा अर्थ, एक एक शब्द आपण ऐकला पाहिजे. शिवस्तुती आपण ऐकली पाहिजे. शिवपूजन कसं केलं पाहिजे हे सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. अहो संतांना देखील प्रश्न पडला होता की विष्णू आणि शिव हे वेगळे वेगळे आहेत. पण त्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की ते वेगळे वेगळे नाहीत, ते एकच आहेत. फक्त आपण त्यांच्यामध्ये भेद करतोय. आपण त्यांच्यामध्ये कधीच भेद नाही केला पाहिजे. शैव संप्रदाय असेल, वैष्णव संप्रदाय असेल, यांच्यामध्ये आपण कधीच भेद नाही केला पाहिजे. त्याचा सुद्धा फार मोठा वाद आहे. त्यामध्ये फार संप्रदाय महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये सांगितलेले आहेत. जैन संप्रदाय आहे, बौद्ध संप्रदाय आहे. आपण आपल्या परीने जे ते संप्रदाय कार्य करतात. पण आपले जे मुख्य संप्रदाय आहे हिंदू धर्माचे, त्यामध्ये वैष्णव संप्रदाय आहे आणि शैव संप्रदाय आहे. या संप्रदायाची सुरुवातच आपण रोज म्हणत असतो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथाने या संप्रदायाची सुरुवात केलेली आहे. आणि ते शिव भगवान अर्थात आदिनाथ अर्थात शिव भगवान यांनी या संप्रदायाची सुरुवात केलेली आहे. मग आपण नेहमी ते शिवपूजन केलं पाहिजे. भगवान शंकर असे एकमात्र देव आहेत
की ज्यांना सगळे देव पूजतात. ज्या वेळेस ब्रह्मदेवामध्ये आणि विष्णूमध्ये सगळ्यात श्रेष्ठत्व कुणाला प्राप्त झालं होतं, त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा फार मोठा वाद होता की श्रेष्ठत्व तुम्ही श्रेष्ठ आहात का मी श्रेष्ठ आहे. त्यामध्ये सुद्धा भगवान शैव श्रेष्ठ होते. त्यामध्ये सुद्धा भगवान शैव श्रेष्ठ होते, अर्थात शिवजी श्रेष्ठ होते. आपण जे शिवलिंगाची रोज पूजा करतो याचं प्रागट्य कसं झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणता तुला कशाला इथं बसलेला आहे, आम्ही सांगतो कशाने प्रागट्य झालेलं आहे म्हणून. ऐका, या शिवाचं प्रागट्य ब्रह्म विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याच्यामध्ये फार मोठा वाद चालू होता. ब्रह्म आणि विष्णू यामध्ये श्रेष्ठ कोण यामध्ये फार मोठा वाद चालू होता. त्या वादाचं रूपांतर युद्धामध्ये झालं. युद्ध पेटलं शैव लोकांमध्ये वैष्णव लोकांमध्ये कोण श्रेष्ठ म्हणून. त्यावेळेस दोघांनी सुद्धा शिवजीची वंदना केली आणि शिवजी अग्नी रूपामध्ये प्रकट झाले. त्याला साक्ष कोण देतं मग? केवड्याचं फुल त्याला साक्ष देत असतं. केवडाच्या फुलालाच साक्ष देता येते की शिवजी अग्नी रूपामधून प्रकट झाले होते आणि या दोघांमध्ये श्रेष्ठ शिवजी होते. शैव संप्रदाय अर्थात शिवजीला मानलेला आहे. जे आपण पूजतो ना शिवलिंग, ते शिवलिंगाचा अग्नी रूपामध्ये झालेला आहे. कशामध्ये झालेला आहे? अग्नी रूपामध्ये. लक्षात ठेवा, अग्नी रूपामध्ये शिवजीचं प्रागट्य झालेलं आहे आणि त्याचे साक्ष केवडा नावाचं जे फुल आहे ना त्यांनी त्याची साक्ष दिलेली आहे. शिवजी सगळ्यात संप्रदायामध्ये शिवजीला श्रेष्ठ मानलेलं आहे. शैव संप्रदाय म्हणायचे की आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. वैष्णव संप्रदाय म्हणायचे की आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. आता तर फार संप्रदाय झाले सध्याच्या स्थितीत, म्हणजे गुरु 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 करते असं झालंय आता सध्या. तर एवढे संप्रदाय झालेत आणि एवढे गुरु झाले सध्या की त्याचा अंतही नाही आणि पारही नाही. पण मुख्य संप्रदाय सांगत असताना सांगतात जैन संप्रदाय एक मुख्य संप्रदाय आहे, बौद्ध संप्रदाय सुद्धा एक मुख्य संप्रदाय आहे आणि आपला संप्रदाय जो आहे तो वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय आहे. शिवानेच वैष्णवामध्ये प्रागट्य केलेलं आहे आणि आपण ज्या आता संप्रदायामध्ये आहे ना तो वैष्णव संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा मंत्र आहे उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठं श्रेष्ठत्व लाभलेलं आहे. वारकरी म्हणू नये, ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे त्यांना पाईक म्हणावं. एवढा मोठा वैष्णव संप्रदाय आहे, एवढा मोठा वैष्णव संप्रदाय आहे. सगळ्या सकल संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वैष्णव संप्रदाय हा सगळ्यात मोठा संप्रदाय. शैव आणि वैष्णव एकच बरं का. शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय हा एकच आहे. आपण नेहमी प्रमाणे शिवपूजन विधी केली पाहिजे, पार्थिव लिंगाची पूजा केली पाहिजे, शिवाला नैवेद्य आपण रोज दाखवला पाहिजे. नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण आपल्या मुखारविंदामध्ये आपल्या जठर अग्नीमध्ये अर्थात पोटामध्ये नैवेद्य दाखवल्याशिवाय एक घास सुद्धा खाऊ नये. शास्त्रकार सांगतात की सगळ्यात पहिलं स्वयंपाक झाल्या आपण नैवेद्य दाखवला पाहिजे अग्नीला. कुणाला? अग्नीला नैवेद्य दाखवला पाहिजे, अर्थात चुलीला. आता चुली काय पाहायला सध्या भेटत, आता गॅस झालेत. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे सध्या चुलीवरतीच जास्त भर आपला चालू आहे. अग्नीला सगळ्यात पहिलं नैवेद्य दाखवला पाहिजे. नंतर आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवला पाहिजे, पाणी ओवाळलं पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे? श्रीकृष्णा अर्पण. काय म्हटलं पाहिजे? श्रीकृष्ण अर्पण. नैवेद्याला फार महत्व आहे बरं का. अहो, नामदेवरायांची परंपरा होती नैवेद्य दाखवण्याची. तर ज्या वेळेस नामदेवरायांचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यांनी सांगितलं नामा आज तू नैवेद्य दाखव भगवान परमात्म्याला.
भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवत असताना नामदेवरायांना वाटलं भगवान परमात्म्यांना नैवेद्य दाखवायचं म्हणजे भगवान परमात्मा जेवल्याशिवाय जेवायचं नाही. नामदेवराय पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये गेले असताना नैवेद्य समोर ठेवला, पाणी ओवाळलं, देवा कर सुरू जेवण म्हणे तुझं. भगवान परमात्मा हलत नव्हते, डुलत नव्हते, जेवत नव्हते काही. नामदेवराय बराच वेळ बसले, टेकन देऊन बसले. नामदेवरायांना वाटलं आत्ता भगवान परमात्मा जेवण, नंतर भगवान परमात्मा जेवण. पण भगवान परमात्मा काय जेवत नव्हते, भगवान परमात्मा जेवत नव्हते. त्यावेळेस नामदेवरायांना वाटलं भगवान परमात्म्यांना आपला काही राग आला असेल, भगवान परमात्म्याला आपला काही राग आला असेल म्हणून भगवान परमात्मा जेवत नाही. नामदेवराय बराच वेळ बसले. नामदेवरायांनी आता भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा आता तू जेवून घे, नाही तर मी माझं डोकं या दगडावरती आपटेल. देवाला वाटलं कुठं लहान मुलगा आहे, कुठं आपटेल तो देव डोकं. पण नामदेवरायांनी ज्या वेळेस डोकं आपलं दगडाला मारलं ना, त्यावेळेस भगवान परमात्मा नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य नामदेवरायांच्या हातचा खाल्ला, आपल्या हातचा खाऊन खाणार नाही. आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आपण काय करतो, रोज नैवेद्य ठेवून देतो, पाणी ओवाळलं की आपण आपलं आधी पोटोबा आणि नंतर विठोबा, आपलं असंच चालू आहे सध्या. अहो आपण सगळे भगवान परमात्म्यावर सोपलं पाहिजे. माझा संसार तुझ्यामध्ये आहे भगवान परमात्मा, तूच पाहून घे काय करायचं ते. माझा संसार तुझ्याकडे आहे, मी तुला मी पूर्णपणे समर्पित आहे. भगवान परमात्म्याला मी पूर्णपणे समर्पित आहे. एक हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य आहे. भगवान परमात्म्याला कसं आकळलं पाहिजे, भगवान परमात्म्यावरती पूर्ण आपण सोडून दिलं पाहिजे. एक हिंदी मधलं फार सुख्य वाक्य आहे, हिंदी मधलं फार सुंदर एक वाक्य आहे. ते म्हणतात की हे श्री कृष्ण, हम अब तुम्हारे हैं, हम अब तुम्हारे नाव में बैठे हैं, तुम हमें कभी डूबने मत देना. नाव भी तुम्हारी है, दरिया भी तुम्हारी है, और समंदर भी तुम्हारा है, और हम भी तुम्हारे हैं. तुम हमारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम
संगनाथ जोड़ा तेरे कारण सब जग छोड़ा तुम संगनाथ जोड़ा बस एक बार ये कह दो तू मेरा मैं तेरा प्रभु जी तू मेरा मैं तेरा सच्ची प्रीत की निभा सच्ची प्रीत की निभा ओ मेरे प्रियतम तुम हमारे रहोगे ओ हमारे हमारे हैं प्रभु जी हम तुम्हारे हैं तुम हमारे हैं प्रभु जी हम तुम्हारे हैं वाह लखनजी फार सुंदर. तुम हमारे है प्रभू जी हम तुम्हारे है. देवा अरे मी तुझा आहे आणि तू सुद्धा माझा आहेस. जगद्गुरु श्री तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगत असतात की देव माझा आणि मी देवाचा. देव कसा आहे तर आपला आहे भगवान परमात्मा आणि आपण देखील त्याचे आहोत. असं समर्पित केलं पाहिजे. पूर्ण भावाप्रमाणे आपण जर समर्पित केलं ना तर भगवान परमात्मा आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नक्की कामं येईल. अहो कोण म्हणतं कामं येत नाही. भगवान परमात्मा कामं येतच असतो. भगवान परमात्मा भेट देतच असतो. कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये आपल्याला भगवान परमात्मा देत असतो. आमच्यासोबत एक घडलेला प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. आम्ही मित्रमंडळी एकदा आळंदीकडे प्रस्थान केलं होतं. आम्ही आळंदीकडे जाऊ लागलो आणि आळंदीकडे जात असताना मोठी गाडी होती आमच्याकडे. गाडीत जात असताना आम्ही 4-5 जण होतो आणि नेमकं आम्ही पुढे नगरपर्यंत गेलो. नगरपर्यंत गेल्याच्या नंतर आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं आणि आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो. त्यामुळं आमच्याकडे पैसेच नव्हते. कुणाकडेच पैसे नव्हते. त्यावेळेस आम्ही आता म्हटलं आता इथं गाडी लावून द्यायची जाऊ म्हटलं असं कुणाला तरी बोलून घेऊ. पण पहा भगवान परमात्मा कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये आपल्याला भेट देतो. आमच्याकडे एक व्यक्ती आला त्यावेळेस आम्हाला म्हणू लागला की महाराज कुठे जायचं तुम्हाला. आम्ही म्हटलं आम्हाला आळंदीला जायचं. आम्ही आळंदीला राहायला आहोत आम्हाला आळंदीला जायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला पण आळंदीला यायचं. म्हटलं चला ना मग. ते म्हणे मी आळंदीला येतो म्हणे तुमच्यासोबत पण गाडीत पेट्रोल मी टाकील. मी म्हटलं बाबा तुम्ही कशाला टाकता पेट्रोल. आमच्यासोबतचे मला म्हणू लागले अरे तू रे गप ना म्हणे तुझ्याकडे पैसे आहे का. मी म्हटलं बाबा त्यांच्याकडे कशाला पेट्रोल टाकू. ते म्हणे पेट्रोल टाकणार मी पेट्रोल टाकणार मी येतो म्हणे तुमच्यासोबत. तर त्याने आम्हाला पेट्रोल टाकून दिलं होतं. माझ्यासोबत घडलेला प्रसंग आहे हा. कोणत्या ना कोणत्या रूपामधून आपल्याला भगवान परमात्मा भेटत असतो. कोणत्या ना कोणत्या रूपामधून आपल्याला भगवान परमात्मा भेट देण्याकरता येतो असतो. आणि आपण त्या भगवान परमात्म्याचे काय हो राहिलं आणि आपण निश्चितपणे त्या भगवान परमात्म्याची पूजा केली पाहिजे. शिवपूजा विधी केली पाहिजे. शिवलिंगाची आपण पूजा केली पाहिजे. शिव नैवेद्य आपण
नैवेद्य दाखवला पाहिजे. नैवेद्य दाखवल्याने काय होतं तर सर्व पाप जळून जातात. सर्व पाप त्या ठिकाणी जळून जातात. नैवेद्य दाखवला पाहिजे. कुठलाही नैवेद्य दाखवू द्या, सर्व प्रकारचे आपले पाप त्या ठिकाणी जळून जातात. ज्या व्यक्तीवरती काही जरी दोष असतील, काही त्याच्या कर्मातील काही दोष असतील, ते सुद्धा नैवेद्याने निघून जातात. फक्त नैवेद्य आपण नियमितपणे दाखवला पाहिजे भगवान परमात्म्याला. एक कुटका मोडवला पाहिजे, ती भाजीत टाकला पाहिजे, पाणी ओळलं पाहिजे, श्रीकृष्ण अर्पण म्हटलं पाहिजे. पण एवढं करायला आपल्याकडे वेळ नसतो. असतो वेळ काढायला. आपण लवकर आवरतो, नैवेद्य ठेवून देतो. अहो जिजामाता माहित आहेत का तुम्हाला? जिजामाता जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या पत्नी. जिजामाता जगद्गुरु श्री तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. महिला मंडळी ऐकताय का? आजच्या जिजामाता भजे काढता काढता अर्धे भजे खातात की नाही? एखादीला जर विचारलं, एखादीला जर पाहिलं, समजा जिजामाताला बरं का पाहिलं समजा भजे खाताना, तर ती म्हणते भज्याची चव पाहत होते. पहिल्या गाण्यापासून शेवटचा गाणा संपतो तरी जिजामाताला भज्याची चव कळत नाही. अहो जगद्गुरु श्री तुकोबाराय जेवल्याशिवाय माझ्या जिजामाता जेवत नव्हत्या. म्हणून तर काटा मोडला म्हणून साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा काटा काढण्याकरता आला होता की नाही? गुराख्याचं रूप घेऊन माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा जिजामाताचा काटा काढण्याकरता आला होता. आपण सुद्धा त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. पुढे लिंग प्रकारामध्ये शिवनैवेद्य सांगितलेलं आहे, बिल्व महत्व सांगितलेलं आहे. बिल्व आपण भगवान परमात्म्याला वाहिलं पाहिजे. बिल्व म्हणजे बेलाचं पान. भगवान परमात्म्याला काय आवडतं तर बेलाचे पान भगवान परमात्म्याला आवडतं. सगळ्यात प्रिय भगवान परमात्म्याला काय आवडत असेल तर ते आहे बेलाचं पान. आणि ते आपण बिल्व भगवान परमात्म्याला वाहिलं पाहिजे. शंकराला माझा भगवान परमात्म्याला शंकराला बेलाचं पान फार त्या ठिकाणी प्रिय आहे. आणि असं शास्त्र सांगते की बेलाच्या झाडाखाली जर आपण भगवान शिवाला खिरीचा नैवेद्य दाखवला तर भगवान परमात्म्याला फार आवडतो. भगवान परमात्म्याला बेलाच्या झाडाखाली जर खिरीचा नैवेद्य दाखवला तर भगवान परमात्म्याला तो नैवेद्य फार आवडतो. बेलाचं झाड हे महादेवाचं प्रतीक आहे. पिंपळाचं झाड हे कुणाचं प्रतीक आहे? बोला बोला बोला. पिंपळाच्या झाडाखाली मुंजोबा पिंपळाच्या झाडाखाली असतात. दत्तप्रभू कोणत्या झाडाखाली असतात बरं का? सांगा बरं तुम्ही. उंबराच्या झाडाखाली असतात. मला वाटलं तुम्हाला माहिती नसेल, हुशार तुम्ही माझ्यापेक्षा. पण उंबराच्या झाडाखाली दत्त महाप्रभू असतात. वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू असतात. लिंबाच्या झाडाखाली सुद्धा भगवान विष्णू असतात. बिल्व महात्म्य सुद्धा फार सुंदर महात्म्य आहे. बिल्व फार महादेवाला आवडतात. भस्म सुद्धा महादेवाला फार आवडतो बरं का. भस्म सुद्धा आपण महादेवाला, जसं वारकरी वैष्णव लोक आपल्या कपाळावरती सुंदर असा गोपीचंदनाचा टिळा लावतात, तसं शिवलिंगावरती भस्म माणसाने लावला पाहिजे. भस्माचं सुद्धा फार मोठा एक दृष्टांत आहे भस्माचा. सिंहकेत नावाचा एक राजा होता. वाटेत शिकार करण्याकरता जंगलाकडे प्रस्थान केलं. वाटेमध्ये त्याला शिव मंदिर लागलं आणि शिव मंदिरामध्ये त्याने शिव मंदिर लागलं. शिव मंदिरामध्ये त्याने शिवाचं दर्शन घेतलं आणि शबराची स्थापना केली. आणि त्या स्थापनेनंतर त्याने काय केलं, तिथं भगवान शिवाला जो सगळ्यात प्राणापेक्षा असणारा गंध भस्म लावला आणि भगवान त्याला शिव त्या ठिकाणी प्रगट झाले.
आणि भगवान शिव प्रसन्न होऊन त्याला आपल्या कैलास पर्वतावरती त्याचा उद्धार केला. भस्माचं एवढं मोठं महात्म्य आहे. भस्म लावल्याच्या नंतर फार मोठं आपल्याला सुद्धा पुण्य लाभतं. त्याच्यामध्ये फार 4-5 कथा आलेल्या आहेत, पण एवढी एक कथा सांगून आपण पुढे चालूया. कारण आपल्याला आज फार पुढे जायचं आहे. आपल्याला आज उद्या भगवान शंकराचं विवाह सोहळा आपल्याला या मंडपामध्ये संपन्न करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडा फास्ट कथा घ्यावं लागतील. भगवान शिवाला भस्मसुद्धा फार आवडतो. भस्मसुद्धा आपण भगवान परमात्म्याला लावला पाहिजे. जे उज्जैनला कोणी गेले असतील त्यांना माहिती आहे, भगवान परमात्म्याची रोज भस्म आरती होत असते. भस्म आरती भगवान परमात्म्याची होत असते. महाकालेश्वरला उज्जैनला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची रोज भस्म आरती होत असते. रोज लाखो संख्येने लोक त्या ठिकाणी भस्म आरती कधी राहत असतात. आणि ती सुद्धा आपण भगवान परमात्म्याला प्राणाच्या प्रिय असणारा भस्म सुद्धा आपण लावला पाहिजे. आणखी काय आवडतं भगवान परमात्म्याला, तर रुद्राक्ष सुद्धा भगवान परमात्म्याला फार प्रिय आहे. रुद्राक्ष सुद्धा आपल्या गळ्यामध्ये परिधान केला पाहिजे आपण. पण रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर रुद्राक्षाचे फार मोठे नियम आहेत. रुद्राक्षाचे फार मोठे नियम आहेत. साधं घरामध्ये आपण कांदा लसूण सुद्धा रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर खायला जमत नाही. आणि मग मदिरा प्राशन मांसाहार करणे तर ही फार मोठी पुढची गोष्ट राहिली. त्याला कांदा लसूण सुद्धा खाल्ल्याला जमत नाही. रुद्राक्ष आपल्या घरामध्ये असल्याच्या नंतर घातल्याच्या नंतर कांदा लसूण सुद्धा त्याचे फार मोठे नियम आहेत. ते आपल्याच्यानी काही एवढे पाळणं शक्य नाही. त्याच्यामुळे रुद्राक्ष सुद्धा भगवान परमात्म्याला फार प्रिय आहे. रुद्राक्षाचे फार प्रकार आहेत. अग्नि रुद्राक्ष आहे, पृथ्वी रुद्राक्ष आहे, वायू रुद्राक्ष आहे, आकारा रुद्राक्ष आहे, जज रुद्राक्ष आहे, वेद रुद्राक्ष आहे, त्रिगुण रुद्राक्ष आहे, दत्त रुद्राक्ष आहे, त्रिवेद रुद्राक्ष आहे, ज्ञान रुद्राक्ष आहे, भक्ती रुद्राक्ष आहे आणि देव वैराग्य रुद्राक्ष आहे. पंचमुखी रुद्राक्ष आपण त्याला पंचमुखी म्हणू. एकमुखी रुद्राक्ष, दोनमुखी रुद्राक्ष, तीनमुखी रुद्राक्ष, चारमुखी रुद्राक्ष, पाचमुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष. रुद्राक्षाचे सुद्धा फार प्रकार आहेत. भगवान परमात्म्याला रुद्राक्ष सुद्धा फार आवडतो. जसं पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला तुळशीची माळ फार प्रिय आहे, तशी शिवाला रुद्राक्ष फार प्रिय आहे. एकदा काही विचारसरणी लोक संतांकडे गेले, एकनाथ महाराजांकडे गेले आणि एकनाथ महाराजांना विचारू लागले की भगवान परमात्म्याला, तुमच्या भगवान परमात्म्याला काय आवडतं नाथ महाराज तेवढं सांगा आम्हाला. तुमच्या भगवान परमात्म्याला काय आवडतं सांगा आम्हाला. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात की आमच्या भगवान परमात्म्याला फक्त एकच आवडतं, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतं तर फक्त आणि फक्त तुळशी माळ आवडते. गळ्यामध्ये तुळशीची माळ आवडते, कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आवडतो आणि वैष्णवांविषयी आपल्या मनामध्ये कळवळा असणारा भक्त माझ्या भगवान परमात्म्याला फार आवडतो. आज तर आपल्या कथेमध्ये मला असं वाटतं आता पाऊस सुद्धा, इंद्रदेवता सुद्धा हजेरी लावते. कालच त्यांनी फार मोठी झपाट्याने आपल्या कथा झाल्याच्या नंतर वायुदेवता, आता वायुदेवता आलेत नेमकं, ते म्हटले आता मी 5 मिनिटं राहतो आणि लगेच इंद्रदेवताला पाठवून देतो. त्यांना म्हणा आता बाबा पाठवू नका, पण सप्ताहामध्ये पाऊस हा येतच असतो बरं का. तुम्ही म्हणता सप्ताहामध्ये पाऊस यायला पाहिजे का, येतच असतो. यज्ञात भवती प्रजन्यो, जिथे जिथे यज्ञ असतो तिथं पाऊस येतच असतो. जिथं जिथं चांगलं काम चालू आहे तिथं पाऊस येतच असतो. हा यज्ञच आहे एका प्रकारचा. राम नाम घेणं हा यज्ञच आहे. सकाराम महाराज कुठे गेले? राम नाम घेणं हा यज्ञच आहे. त्यांनी लगेच प्रमाण सांगितलं असतं खाली. यज्ञात भवती प्रजन्यो, यज्ञ जिथे जिथे भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल, जिथे जिथे यज्ञ चालेल तिथं पाऊस हा येतच असतो. आता वारं सुटलं, आता काही वेळाने इंद्रदेवता येतील वाटतं, असं असं वातावरण दिसतं त्यांचं. सध्या तरी असं येत नाही वाटतं होतं, पण काही सांगता येत नाही. इंद्रदेवता हजेरी लावणार आहेत.
त्या भगवान परमात्म्याला रुद्राक्ष सुद्धा प्राणाच्या प्रिय आहे. प्राणापेक्षाही भगवान परमात्म्याला रुद्राक्ष प्रिय आहे. ते हे प्राणापुरते. ज्ञानोबरायाला विचारलं भगवान परमात्म्याला काय आवडतं ज्ञानोबराया, तर ज्ञानोबराय म्हणतात की ते हे प्राणापुरते आवडते मज निरवते भक्त चरित्राते प्रशंसशी. माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतं, तर फक्त आणि फक्त भक्त चरित्राते प्रशंसशी, भक्ताचं चरित्र आवडतं. रुद्राक्ष भगवान परमात्म्याला फार आवडतो. बिल्वदळ भगवान परमात्म्याला फार आवडतं. नामदेवराय फार सुंदर म्हणतात की भगवान परमात्म्याला शिवजीला बिल्वदळ फार आवडतं. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे वहू. नामदेवरायांनी तर आपल्याला फार सोपं करून सांगितलं. एक पसा पाणी दिलं, एक लोटी जल, सब मुश्किल का हल. एक पसा जरी पाणी वाहिलं, एक बिल्वदल, आणि पूजनही सोपे बहु. पूजन हे फार सोपं आहे. आणि वारकरी संप्रदाय तर याच्या पुढे जाऊन सांगतो की भगवान परमात्म्याचं एकदम सोपं काम आहे. भगवान परमात्म्याचं पूजन करणं, भगवान परमात्म्याची भक्ती करणं सोपे वर्म आम्हा सांगितली संती, टाळ दिंडी हाती घेऊन या. आपण काय केलं पाहिजे, तर फक्त सोप्या वाटेने आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. तुम्ही रोज आता सगळ्यांकडे मोबाईल असेल, आहे की नाही मोबाईल सगळ्यांकडे, अँड्रॉइड मोबाईल बऱ्याच जणांकडे मोबाईल असेल. आता आपण खेड्यातले असल्यामुळे आपल्याकडे, पण आपल्या घरात तरी मोबाईल असेल, आहे की नाही सगळ्यांच्या घरामध्ये मोबाईल. सध्या सोशल मीडियावरती प्रेमानंद महाराजांचे वाक्य फार गाजतात. प्रेमानंद महाराज माहित आहेत ना तुम्हाला? प्रेमानंद महाराज वृंदावनचे. प्रदीप मिश्रा माहित आहेत का? प्रेमानंद महाराज वृंदावनचे. त्यांचे वाक्य फार सोशल मीडियावर सध्याच्या स्थितीत गाजत असतात. राधाजींवरती ते आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. राधाजींचं, श्रीकृष्णजींचं वृंदावनमध्ये ते वास्तव्य करतात. बाके बिहारींचं आणि राधारमणजींचं फार मोठे ते भक्त आहेत. आताच्या सध्याच्या स्थितीत राधाजींचा कलियुगातील अवतार त्यांना मानलं जातं, आणि आहे तेच ते अवतार सध्याच्या स्थितीमध्ये. प्रेमानंदजी महाराज भक्ती केली पाहिजे. आता सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आणखी एक खाटू श्यामजी आता सध्या सोशल मीडियावरती गाजतात. खाटू श्यामजीचं सुद्धा फार मोठं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. खाटू श्यामजीचं सुद्धा फार मोठं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता आपल्याला काय वाटतं, कलियुगामध्ये ते त्यांचं प्रागट्य झालं, थोडं सोशल मीडियावर गाजताय म्हणून ते की नेमकंच ते संस्थान निर्माण झालं असं नाही. खाटू श्यामजीचं शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. अनेक ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन आलंय खाटू श्यामजीचं. खाटू श्यामजीचं अनेक ग्रंथामध्ये वर्णन आलंय. आणि आता आपण ते भजन तीनो बाण के धारी